नमस्कार मित्रांनो, कोकण हॉटेल रेसिपी बाय विशाखा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा। आज मी तुमका गुलाबापासून मोदक कसे बनवतात ते दाखवतले, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला रेसिपीक सुरुवात करूया। होय, पहिला मी मोदकामध्ये जे सारण भरतात ना ते पहिला करून घेते। 1 चमचा काजूगर, 1 चमचा बदाम, 1 चमचा पिस्ता, 1 चमचा मनुका, 1 चमचा डेसिकेटेड कोकोनट, 1 चमचा गुलाबाचे पाकळे आणि 1 चमचा रोज सिरप टाकून हे मिक्स करून घेऊया। हे बघा मिक्स करून झाला। आता मी एका कढईत 1 चमचा तूप टाकून त्याच्यात 2 कप डेसिकेटेड कोकोनट टाकून 5 मिनिटं परतून घेते। आता त्याच्यात पाव वाटी साखर आणि काजू, बदाम, पिस्ता आणि गुलाबाचे पाकळे हे ड्रायफ्रूट मी टाकून घेते। आता त्याच्याच बरोबर पाऊण वाटी दूध पावडर आणि पाऊण वाटी रोज सिरप टाकून मिक्स करून घेऊया। हे चांगला आता मिक्स करून झाला। आता त्याच्यात मी लास्टला थोडीशी वेलची पावडर टाकून परत एकदा मिक्स करून घेते। हे बघा, हे आपलं मिश्रण तयार झाला। आता हे मी एका ताटात काढून घेते। आता ह्या थंड करत ठेवूया। आता मी हे साचो घेतले मोदकाचो, ते साच्याक पहिला तूप लावायचा आणि हे सारण असं भरून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हे अशा प्रकारे मिश्रण तयार केलेलं ना ते भरून घेऊया। तर हे बघा तयार असं आपलं गुलाबाचं मोदक। तर हे मोदक तुमका कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा। आणि ही रेसिपी तुमका आवडली असेल तर व्हिडिओक लाईक करा, शेअर करा आणि कोकण हॉटेल रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका। परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये। बाय।